हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आता सकाळचा मी पोहेचा नाश्ता तयार केलेला आहे. नाश्त्यासाठी मी पोहे तयार केलेले आहेत. आणि आधी मी या साईडला सूप तयार केलेलं. त्या दोघांचं चाललं सूप प्यायचं. छानपैकी अशी शेव टाकून सूप प्यायचं चाललेलं आहे. खूप छान टेस्टी असे सूप तयार केलेलं आहे आधी. आणि मी नाश्त्यासाठी पोहे तयार केलेले आहेत. आता मी नाश्ता करणार आहे आणि नाश्ता झाल्यानंतर मी चहा पिणार आहे. दुपारच्या वेळेला जेवणामध्ये मी खाण्यासाठी अळूच्या वड्या तयार केलेल्या. तर पहिल्यांदाही आपण चॅनलवरती अळूच्या वड्याची रेसिपी चॅनलवरती पहिल्यांदाच अपलोड केलेली आहे. त्यामुळे मी या वेळेला पूर्ण रेसिपी तयार करत बसली आहे. छोट्या छोट्या तयार केलेल्या क्लिप आपण आजच्या व्लॉगमध्ये बघत आहे. तर दीप अमावस्येचा दिवस होता. त्या दिवशी मी दीपपूजाही झाल्यानंतर वैष्णूच्या पप्पांनी हारही आणले होते. ते मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला घातला होता आणि पूजा केली होती. नंतर श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी देवी यांचाही फोटो आहे. त्यांचीही हार घालून पूजा केली होती. दीप अमावस्येला मी अशा पद्धतीने पूजा केली होती. वैष्णवीच्या शाळेमध्ये नागोबा तयार करून आणायला सांगितलेला, त्यामुळे या ठिकाणी यांचा नागोबा तयार करत चाललेला आहे. फॅन मध्ये ठेवायचं. वैष्णवीचा शाळेचा उपक्रम चाललाय का ना? वैष्णवी नागोबा तयार करणे. वैष्णवी अचानक सांगते, पहिल्यापासून सांगत नाही. कमीत कमी 1-2 दिवस सांगितलं आपण पण. मसाले जेवणामध्ये मसाले भात, भाकरी, भाजी, आळूच्या वड्या, बटाट्याची भाजी आणि पावटा भात असा जेवणामध्ये बेत होता. तर आता आईस्क्रीम खायचं चालले का नाही? आधी नाही आईस्क्रीम जण आणली का नाही आधी? आता आईस्क्रीम खायचं. कसं किती कसं लागले बघ. दुपारच्या वेळेला चिली पिल्ली पप्पाबरोबर बाहेर गेलेली, तेव्हा यांचं गपचूप आईस्क्रीम खायचं आणि सोडा प्यायचं चाललेलं. पप्पा सुट्टीवरती आल्यानंतर चिली पिल्ली पावसाळा बघत नाहीत, नाही तर थंडीचे दिवस बघत नाहीत, कधीही आईस्क्रीम खात बसतात. तर आजचा हा व्लॉग आहे तो मी तेच थांबवत आहे. तर आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्यात काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.